पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता। मागच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला होता आणि आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले गेलेत। आजच्या सुनावणीला ओमराजे निंबाळकर हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे सेनेतून फुटल्यानंतर आज पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर माध्यमांसमोर येण्याची शक्यता। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे आणि पवनराजेंच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्यापैकी 6 खासदारांपैकी एक नाव ओमराजे निंबाळकरांचं सुद्धा आहे। मात्र ओमराजे निंबाळकरांनी गेल्या 2 दिवसांपासून माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। आज तरी ते बोलतात का याकडे आपलं लक्ष असेल। न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे। बऱ्याच वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे आणि याच प्रकरणाची पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची सुनावणी आज पार पडणार आहे। आणि खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल लागतोय, आज सुनावणी होते, आपली प्रतिक्रिया हवी आहे। निश्चितपणे मागच्या 20 वर्षापासून माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समतकाजींचं कुटुंब हे यातना दुःख आणि संघर्ष सहन करते। मला वाटतंय या प्रकरणाचा जो प्रदीर्घ लढा न्यायालयाने आमच्या दोन्ही कुटुंबांना दिलाय, तर आज सन्माननीय न्यायालयाकडनं निर्णय देण्याच्यासाठी आजची तारीख राखीव करण्यात आलेली आहे। अपेक्षा इतकीच आहे की आम्हा दोन्ही कुटुंबांना सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा। अगदी धन्यवाद तुम्ही बोललात त्यासाठी। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याशी बोलत होते।